भाऊबीज बहीण भावाच्या नात्याचा प्रेमाचा सण आणि हीच भाऊबीज अनेक नेते मंडळींनीही साजरी केलेली आहे। पाहुयात महाराष्ट्रामधील काही नेत्यांच्या भाऊबीजेचे हे क्षण। एरवी सभा आणि दौऱ्यांमध्ये दिसणारी मंडळी आज मात्र आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना पाहायला मिळाली। यंदा राजकीय भाऊबीजेवरून चर्चा झाली ती पवार कुटुंबाची, कारण पक्षात फूट पडल्यानंतरची ही पहिलीच भाऊबीज। त्यामुळे यंदा सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र दिसणार का, भाऊबीज साजरी करणार का, या सगळ्या प्रश्नांना आज फुल स्टॉप लागलाय। काटेवाडीतील अजित पवारांच्या निवासस्थानी आज भाऊबीजेचा कार्यक्रम पार पडला। यावेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, जय पवार आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते। मुंडे भाऊ बहीण म्हटलं की डोळ्यांसमोर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे येतात, पण आज धनंजय मुंडे यांच्या भगिनी रुमाताई केंद्रे यांच्याशी आम्ही खास गप्पा मारल्या। राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांना ओवाळत पंकजा मुंडेंनी भाऊबीज साजरी केली आहे। ही आहे थोरात तांबे कुटुंबियांची भाऊबीज। बाळासाहेब थोरात यांनी बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जात भाऊबीज साजरी केली आहे। मनाला भिडणारं अशा प्रकारचं हे सणाचं सगळं काही गोष्टी पूर्वांपार ठरत आलेल्या आहेत। एक नातं जपणाऱ्या, जिव्हाळा जपणाऱ्या, प्रेम जपणाऱ्या आणि समाजात सुद्धा प्रेम निर्माण करणाऱ्या अशा प्रकारचा दीपावलीचा हा सण आहे। सत्यजित तांबेंनीही आपल्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली आहे। दादांची ती पद्धत होती की दर दिवाळीच्या भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ते एक ट्रिप काढायचे। सगळ्या तालुक्यातले जे त्यांचे सहकारी आहेत, त्यांच्या फॅमिलीचे मुलं, त्यांचे नातू, आम्ही सगळे, आणि प्रत्येकाने आपापला डबा घेऊन एखाद्या ठिकाणी जायचं। सह्याद्री मधल्या सगळ्या पर्वतरांगा जवळजवळ आम्हाला दादांनीच फिरवल्या, भाऊसाहेबांनीच फिरवल्या। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील आपली बहीण वैशाली यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली आहे। आमदार वैभव नाईक यांनीही मुंबईतील जोगेश्वरीत बहिणीच्या घरी भाऊबीज साजरी केली। मंत्री सुरेश खाडेंनी सांगलीतील घरी कुटुंबासमवेत भाऊबीज साजरी केली। भाऊ म्हणजे बहिणीचा पाठीराखा, मग हे नातं रक्ताचंच हवं असं काही नाही। आणि हेच विजय वडेट्टीवारांची भाऊबीज पाहून लक्षात येतं। शेतकरी, विधवा आणि आशा सेविकांसोबत वडेट्टीवारांनी दिवाळी साजरी केली आहे। आपली संस्कृती यामध्ये ही जे नाती आहेत, गुंपलेले नात्यांचे जे गुंफण आहे, त्यामध्ये बहीण भावांच्या नात्याला हे अनन्यसाधारण महत्त्व आहे। बहिणीचं संरक्षण भावानी करायचं आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणीने आशीर्वाद द्यायचा, ही आपल्या हिंदू संस्कृतीचा एक अनेक वर्षाचा परंपरेचा भाग राहिलेला आहे। तर नवनीत राणांनी सुरक्षा जवानांसोबत भाऊबीज साजरी केली। और ये अपने परिवार से दूर रहते हैं, हमारी सिक्योरिटी करते हैं। मुझे लगता है सगे भाई तो नहीं, पर उनसे कहीं कम नहीं है, क्योंकि एक विश्वास बहन को रहता है कि मेरी तकलीफों में मुझे मेरा सबसे ज्यादा साथ देने वाला कोई व्यक्ति है, वो भाई है। आमदार रोहित पवारांनी वीर जवानांच्या पत्नींच्या हस्ते ओवाळून घेत भाऊबीज साजरी केली आहे। पारनेरमध्ये पोहोचलेल्या संघर्ष यात्रेदरम्यान त्यांनी भाऊबीज साजरी केली। माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत भाऊबीज साजरी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।